नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 201 ते 208. परिसस्पर्शता लोखंडास होऊन जाई ते कनक, गेलेले येईल का परत, लोहत्व त्याचे. दुधापासूनी होता घृत, निश्चित न येतसे पुन्हा दूध, पावता एकदा मोक्षरूप, पुनर्जन्म नाही फिरून. असे जे माझे निजधाम, परमश्रेष्ठ खरोखर, अंतरंगातील हे गुपित, तुझ समोर करतो उघड. निजधाम माझे जाणण्यास अजूनही आहे एक मार्ग, योगी जे योग्य काळात देह सोडूनी जेथे मिसळतात. असेही घडते अकस्मात, अकाली पडता योग्याचा देह, यावे लागते पुन्हा त्यास देहामधून. देह ठेवला योग्य काळी, मग योग्यासही मोक्षगती, एरवी ठेवता अकाळी, पुनश्च यात्रा संसाराची. मजसी भावे एकरूप, का पुनर्जन्माचा धरावा फेर, मृत्यू समयावर हे अवलंबून, योग्य काळी सांगेन तुझ. तरीही ऐक अर्जुन, मरणाचा येता जोर, पंचमहाभूते निघतात आपापल्या वाटेतून. यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे, लोखंडाला जेव्हा परिसाचा स्पर्श होतो तेव्हा ते लोखंड सुवर्ण होऊन जातं. तेव्हा पुन्हा कुठल्याही प्रकाराने त्याचं लोहत्व फिरून येईल का? दुधापासून जेव्हा तूप तयार होतं तेव्हा नक्कीच पुन्हा त्या तुपाचं दूध करणं शक्य नसतं. तसंच एकदा का मोक्षरूप पावला की पुनर्जन्म फिरून येत नाही हे निश्चित. माझं जे असं निजधाम आहे, जे अत्यंत श्रेष्ठ आहे आणि खरं खरं आहे, अंतरंगातलं माझं हे गुपित मी तुझ्यासमोर उघड करतोय. माझं निजधाम जाणायला अजूनही एक मार्ग आहे. जे योगी योग्य काळी देह सोडून माझ्या निजधामी मिसळतात त्यांना ते समजतं. पण कधीकधी अकस्मात असंही घडतं की एखाद्या योग्याचा देह
अकालीच पडतो किंवा त्याला अकालीच मरण येतं, त्यावेळेला मात्र पुन्हा त्याला देहामधून जावं लागतं. अरे हा देह जर योग्य काळी ठेवला तर मग योग्यालाही मोक्षगती प्राप्त होते. आणि जेव्हा तो अकाळी ठेवला जातो तेव्हा पुन्हा ही संसाराची यात्रा करायला लागते. माझ्याशी एकरूप व्हायचं असेल आणि पुनर्जन्माचा फेरा नको असेल तर हे सगळं काही मृत्यूच्या समयावर म्हणजेच वेळेवर अवलंबून असतं. ते योग्य वेळी मी तुला सांगेन. तरीही अर्जुना ऐक, जेव्हा केव्हा मरणाचा जोर येतो तेव्हा पंचमहाभूतं आपापल्या वाटेतून निघून जातात, हे मात्र नक्की. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 201 ते 208. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 209 ते 216. मरणकाल ऐसा होता प्राप्त, भ्रम न गिळतो बुद्धीस, स्मरण शक्ती न होतसे अंध, तसेच मृत ना होते मन. इंद्रियांचा हा समुदाय, मरण समये तो टवटवीत, अनुभवता ते ब्रह्मज्ञान, होतसे तो प्रसन्न. सावध असा हा समुदाय, सावधच रहावा अखेरीस, अग्नीची असता साथ, होतसे हे साध्य. वाऱ्याचा येता झोत, वा पाण्याचा तो प्रवाह, प्रकाशाचा करता नाश, मग काही न दिसे दृष्टीस. होतसे जेव्हा देहावसान, वात होतसे तेव्हा विषम, अंतर्बाह्यतः व्यापतो कफ, अग्नीचे तेज जाई विझून. प्राणवायूचा जातो प्राण, मग बुद्धीचे काय काम, अग्निशिवाय देहात, चेतना नाही टिकत. देहाग्नी जर गेला दूर, शरीर हे ओला चिखल, आयुष्य राहे मग शोधित, व्यर्थ वेळ त्या अंधारात. त्यावेळी वास्तविक ठेवावे मागील स्मरण, मग टाकून या देह
मिसळावे परमात्म स्वरूपात. जेव्हा मरणाचा काळ असा काही प्राप्त होतो, त्यावेळेला भ्रम हा बुद्धीला गिळून टाकत नाही आणि स्मरणशक्तीसुद्धा तेव्हा आंधळी होत नाही. म्हणजे जेव्हा अचानक मरण प्राप्त होतं, त्यावेळेला बुद्धी तशीच शाबूत राहते आणि स्मृतीसुद्धा तशीच शिल्लक राहिलेली असते. त्याचप्रमाणे मनसुद्धा मृत्यू पावत नाही. इंद्रियांचा हा जो समुदाय असतो, तो मरणाच्या वेळेला टवटवीत होतो असं म्हणतात आणि हे ब्रह्माचं ज्ञान होऊन सगळी इंद्रिय प्रसन्नही होतात. तर असा हा सावध झालेला इंद्रियांचा समुदाय अखेरपर्यंत सावधच राहावा. हे कधी शक्य होतं तर जेव्हा अग्नीची साथ मिळत असते. वाऱ्याचा जेव्हा झोत येतो किंवा पाण्याचा जेव्हा प्रवाह वाहत येतो, तेव्हा ते दोन्हीही प्रकाशाचा नाश करतात आणि तेव्हा मग दृष्टीला काहीही दिसत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा देहावसान होतं, म्हणजे मृत्यू येतो, तेव्हा शरीरामधला जो वायू असतो तो विषम तऱ्हेने काम करायला लागतो. तसंच शरीरातला जो कफ असतो तो अंतर्बाह्य शरीराला व्यापून टाकतो आणि त्याच वेळेला अग्नीचं तेजसुद्धा विझून जायला लागतं. प्राणवायूमधला प्राणच जर का एकदा नष्ट झाला तर मग बुद्धीचं तिथे काही कामच उरत नाही. आणि जसं की अग्नीशिवाय देहामध्ये चैतन्यही टिकून राहत नाही. देहाग्नी जर दूर गेला तर हे मागे उरणारं शरीर म्हणजे केवळ ओल्या चिखलासारखंच राहतं आणि मग त्यावेळेला त्या अंधाऱ्या देहामध्ये आयुष्य शोधण्यामध्ये व्यर्थ वेळ वाया जातो. खरं तर देह ठेवताना मागचं स्मरण तसंच ठेवावं आणि देह टाकून परमात्म स्वरूपामध्ये मिसळून जावं. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 209 ते 216. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 217 ते 224. कफाने व्यापिता देह, चेतना बुडे त्या चिखलात. मागची पुढची आठवण काहीच न मग तेथे उरत. आधी केला जो अभ्यास मृत्यूपूर्वी गेला संपून. जसे वस्तू दिसण्यापूर्वीच हातातील दीप गेला विझून. समज तू हे एकूणात अग्नी हे ज्ञानाचे मूळ. प्रयाण काळी असावेच संपूर्ण त्याचे बळ. अग्निज्योतीचा प्रकाश आत शुक्ल पक्षातील दिवस बाहेर. उत्तरायणातील कुठला मास असेल तेव्हा. उत्तम हा असे योग त्याचीच प्राप्ती घेऊन. योगी जे ठेवती देह परब्रह्म ते होतात.
काळ हा असा असे महान, सामर्थ्य त्याचे ऐसे फार, मार्ग असा हा सोपा सरळ, मोक्षाप्रती. अग्निही पायरी प्रथम, द्वितीय ती ज्योती स्वरूप, दिवसही असे तृतीय, चतुर्थ ती शुक्ल पक्ष, उत्तरायणातील 6 मास, पायरी ही उत्तमोत्तम, योग्यांचा हा असे मार्ग, तद्रूप सिद्धीस जावयास. खरं तर असं म्हणतात की मरणकाळाच्या वेळी सगळ्या स्मृती तशाच ठेवून जर देह ठेवला तर ते बरं असतं. पण जेव्हा हा देह कफानी व्यापला जातो तेव्हा ती चेतना किंवा चैतन्य त्या चिखलामध्ये बुडून जातं आणि मग मागची पुढची कुठलीच आठवण तिथे उरत नाही. आधी केलेला जो सगळा अभ्यास असतो तो मृत्यूपूर्वी जणू काही संपूनच जातो. जसं की एखादी वस्तू दिसण्यापूर्वीच हातामध्ये असून सुद्धा तो दीप जर विझून गेला तर त्या वस्तूचं डोळ्यांना ज्ञानच होणार नाही. तर एकूण तू असं समज की अग्नी हे ज्ञानाचं मूळ साधन आहे. प्रयाणकाळी त्या अग्नीचं संपूर्ण बळ असावं. अग्निज्योतीचा प्रकाश आतमध्ये असणं म्हणजेच अंतरातली जी ज्योत आहे ती त्या अग्नीने सतत तेवत राहिली पाहिजे. त्याच वेळेला बाहेरच्या बाजूला म्हणजे देहाच्या बाहेर शुक्ल पक्षातला कुठलाही दिवस असावा आणि उत्तरायणामधला कुठलाही मास असेल त्यावेळेला हा योग उत्तम समजावा आणि तो प्राप्त करून घेऊन जो योगी देह ठेवतो तो परब्रह्माला प्राप्त होतो. तर असा हा महान काळ ज्याचं सामर्थ्य फार मोठं सांगितलेलं आहे, असा हा मरणाचा काळ हा मोक्षाप्रती जाण्यासाठी सहज आणि सोपा मार्ग समजावा. तर अग्नी ही पहिली पायरी. त्या अग्नीच्या सामर्थ्याने देहाच्या आतमध्ये तेवत राहणारी ज्योती ही दुसरी पायरी समजावी. तिसरी पायरी म्हणजे मरण प्राप्त होण्यासाठी असलेला दिवस आणि चौथी पायरी म्हणजे शुक्ल पक्षामध्ये मृत्यू आला तर ती चौथी पायरी जी मोक्षाप्रती आपल्याला घेऊन जाते. आणि त्याहीपेक्षा पुढे म्हणजे उत्तरायणातले 6 महिने. अशा प्रकारे ह्या सर्व पायऱ्या उत्तमोत्तम समजाव्यात आणि सर्व योग्यांना हा एकमेव मार्ग असा आहे की जो तद्रूप सिद्धीला जायला उपयोगी पडतो. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 217 ते 224. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 225 ते 231. उत्तम हा असे काळ, म्हणावे अर्चिरा मार्ग त्यास, तसेच मार्ग जो अकाळ, सांगतो तोही ऐक. मरणकाळी शरीरात वात कफ येती भरून, त्याने दाटतो अंधार,
अंतःकरणी लाकडासारखी होती जड, सर्व इंद्रिये जणू काय स्मरणशक्ती बुडे भ्रमात, कोंडे प्राण वेडे होई मन, अग्नीचे सरते औष्ण्य, धूरच धूर मग सर्वत्र, चेतना कोंडते देहात, धुराने त्या जल भरलेले जसे ढग, येती चंद्राच्या आड, मगना स्वच्छ उजेड, अन अंधारही नाही धड, जीव काही तसाच, शुद्धीत नाही ना तो मृत, मृत्यू समयाची पाहे वाट, होऊन स्तब्ध, मन बुद्धी इंद्रियांस भोवार, कोंडुनी जातसे धूर, जन्मभराचा अभ्यास, होत असे तेव्हा नष्ट. आधी वर्णन केल्याप्रमाणे ज्या पायऱ्या चढत जाऊन उत्तम मार्ग आणि उत्तम वेळ ही मृत्यूसाठी साधली असता त्यांनी थेट मोक्षप्राप्ती होते, तर अशा ह्या उत्तम काळाला अर्चिरा मार्ग असं म्हणतात. तसंच अकाळ म्हणजे मृत्यूसाठी अयोग्य काळ जो असतो तोही मी सांगतो, तो ऐक. मरणाच्या वेळी शरीरामध्ये कफ आणि वात भरून येतात आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये अंधार दाटलेला असतो. सगळी इंद्रिय जणू काही लाकडासारखी जड जड होत जातात आणि जो भ्रम प्राप्त होतो त्याच्यामध्ये सगळी स्मरणशक्ती बुडून जाते. त्याच वेळेला प्राण कोंडून जातो आणि मन जणू काही वेडपिसं होतं. अग्नीचं औष्ण्य सरल्यानंतर जसा सगळीकडे धूरच धूर होतो, म्हणजे एखादी गोष्ट जळत असताना त्यातला जर अग्नी विझला तर त्याचा धूरच धूर जसा सर्वत्र पसरतो, तसंच त्या शरीरामध्ये काहीशी अवस्था होते की शरीरातला अग्नी कमी कमी होत गेल्याने जी अवस्था प्राप्त होते त्यामध्ये सर्व चैतन्य कोंडून जातं. पाण्याने भरलेले ढग जेव्हा चंद्राच्या आड येतात तेव्हा स्वच्छ उजेड पडत नाही आणि धड अंधारही नसतो. तसंच काहीसं त्यावेळेला देहामध्ये घडत असतं. हा जीवही अर्धवट अवस्थेमध्ये देहामध्ये राहतो, धड ना शुद्धीत आणि धड ना मृत. केवळ मृत्यूच्या समयाची वाट बघणं आणि स्तब्ध होऊन राहणं हेच त्याच्या हाती उरतं. मन बुद्धी इंद्रियांच्या भोवती जणू काही धूर कोंडला जातो आणि त्यावेळेला जन्मभर केलेला जो अभ्यास असतो तो अगदी सहजपणे नष्ट पावतो. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 225 ते 231. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 232 ते 238. जन्मभर केला जो अभ्यास, जातो जेव्हा हातातून,
आणखी लाभाचा मग का लोभ, अशी स्थिती मृत्यू समयास. अशी स्थिती देहाच्या आत, वद्य पक्ष असे त्यात. तसेच रात्रीचा समय, अनदक्षिणायनातील मास. अशी ठिकाणे वारंवार, अडकवती जी फेऱ्यात. मरण समयी येती जुळून, स्वरूप कथा का ऐकेल. ऐशा योग्यास येता मरण, जातसे तो चंद्रलोकापर्यंत. मग पुन्हा मागे फिरून, येतसे मृत्यू लोकात. अर्जुना यास म्हणती अकाळ, तसेच याला तू समज. पूर्वजन्मरूप गावाचा मार्ग, हाच असे धूम्र मार्ग. दुजा तो अर्चिरा मार्ग, प्रवाही सुगम आणि सुलभ. तसेच कल्याणकारक, मोक्षाच्या प्राप्तीस. अशा या वाटा चिरकाल, आडमार्ग एक एक सरळ. दाखविल्या अर्जुना तुझ, दोन्ही त्या म्हणूनच. मरणाच्या वेळेला अशी अवस्था प्राप्त होते की जन्मभर केलेला अभ्यास सुद्धा हातातून निघून जात असतो. तेव्हा मग अशा मृत्यू समयाला आणखी लाभाचा कोण बरं लोभ ठेवेल. त्याही परिस्थितीत देहाच्या आतमध्ये अशी स्थिती असताना बाहेर वद्य पक्ष असतो आणि त्यातच रात्रीचीही वेळ असेल आणि दक्षिणायनातला महिना असेल, तर असा मृत्यूचा जो काळ आहे तो आपल्याला मरणसमयी जर जुळून आला तर वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवणारा आहे असं समजावं. आणि मग तिथे स्वरूपप्राप्तीची कथा कोण बरं ऐकेल. कुठल्याही योग्याला अशा काळामध्ये जर मरण आलं तर तो चंद्रलोकापर्यंत फार फार तर जातो आणि त्यानंतर पुन्हा मागे फिरून मृत्यूलोकामध्ये जन्म घेतो. अर्जुना, अशा मरणकाळाला अकाळ म्हणतात. आणि तू अगदी समजून घे की हा जो मार्ग आहे ह्याला धूम्र मार्ग म्हणावं किंवा जणू काही पूर्वजन्मरूप गावाचा हा मार्ग आहे असं तू धरून चाल. दुसरा तो अर्चिरा मार्ग, तो अत्यंत प्रवाही म्हणजे शांतपणे पुढे जाणारा, सुगम म्हणजे सहज सापडणारा आणि सुलभ म्हणजे सहज प्राप्तही होणारा. तो अत्यंत कल्याणकारक असून मोक्षाच्या प्राप्तीला कारणीभूत ठरतो. तर अशा ह्या वाटा चिरकाळ चालत आलेल्या आहेत. एक आडमार्ग आहे तर एक सरळ मार्ग आहे आणि ह्या दोन्ही वाटा मी तुला म्हणूनच नीटपणे सांगितल्या. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 232 ते 238. धन्यवाद. नमस्कार.
अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 239 ते 245. पहावे आपुले हित हित, शोधावा योग्य अयोग्य मार्ग, ओळखावे सत्य असत्य, समजून घ्यावे सारे नीट. डोळ्यास नौका दिसता उत्तम, पाण्यात घेईल का उडी कोण. राजमार्ग दिसता प्रशस्त, आडरानी शिरेल कोण. ओळखी जो विष अमृत, अमृत तो मग टाकेल काय. जाणतो जो मार्ग सरळ, आड मार्गास नाही जात. पारखावे सत्य असत्य, होईल ना मग फसगत. मग घडे ना काही अनुचित, निश्चितच. अन्यथा मरण काळात, धूम्रमार्गाचा आहे संभ्रम. जन्मभर जो केला अभ्यास, हेतू तो जाईल व्यर्थ. चुकला जर अर्चिरा मार्ग, धूम्रमार्गी गेलो अकस्मात. जुंपले जाऊ राहू फिरत, संसाराच्या चाकास. जन्म मरणाचे हे कष्ट, कशाने ते होतील दूर. योग मार्ग म्हणून दोन, दाखविले आहेत उत्तम. अरे अर्जुना, आपलं हित आणि अहित हे नीट पाहावं. योग्य आणि अयोग्य मार्ग अचूक ओळखावा. तसंच सत्य आणि असत्य याचीही जाणीव सदा असावी आणि हे सगळं नीट समजून घ्यावं. डोळ्याला जर उत्तम नौका दिसत असेल तर पाण्यात उडी कोण घेईल. राजमार्ग जर प्रशस्त दिसत असेल तर मुद्दामून आडरांनी कोण शिरेल. अरे ज्याला विष आणि अमृत ह्याच्यामधला फरक कळतो तो अमृताचा अवहेर करेल का. जो सरळ मार्ग जाणतो तो आडमार्गाला मुळीच जात नाही. तेव्हा सत्य आणि असत्य पारखावं म्हणजे फसगत होणार नाही आणि मग त्यामुळे अनुचित असं काहीच घडणार नाही हे निश्चित. नाहीतर मरणकाळाच्या वेळेला धूम्रमार्गाचा संभ्रम आहेच. जन्मभर जो अभ्यास केला तो हेतूही व्यर्थ जाईल ना. आणि जर एकदा का अर्चिरा मार्ग चुकला आणि अकस्मात धूम्रमार्गामध्ये आपण गेलो तर आपण ह्या संसाराच्या चाकाला जुंपले जातो आणि अखंड फिरत राहतो. जन्ममरणाचे हे कष्ट कशाने ते दूर होतील यासाठीच हे 2 योग्य मार्ग मी तुला दाखवले आहेत, तेही अगदी उत्तम रीतीने. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 239 ते 245. धन्यवाद.